गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम श्री भूषितकरान्नवनीतदाभान् पीताम्बराधर्मबिम्बफलाधरोष्ठान् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णान् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। आपातुदय हे आपले सौभाग्य आपले वरी वैसौ पावले श्री गुरुंजी अगा विश्वैकधामा तुझा प्रसादू चंद्रमा करुमत पौर्णिमा स्फूर्तीची जे जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुंचे कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्लोक क्रमांक 3 पर्यंत इथे चिंतन झालेलं आहे। आज आपण त्याच्यामध्ये 4थ्या क्रमांकाच्या श्लोकाचा विचार करूया। तत्वज्ञान समजून घेण्यासाठी बुद्धीच्या एका सूक्ष्मतेची फार आवश्यकता आहे असं पारमार्थिक शास्त्रामध्ये ज्यांनी तत्वज्ञान समजून घेतलं ते आपल्याला सांगतात। सूक्ष्म बुद्धीची अति आवश्यकता आहे। बुद्धीची सूक्ष्मता नसेल तर शब्दाचे समानार्थी अर्थ कळतात। शब्दाची खोली कळायला अवघड जातं। शब्दामध्ये 2 भाग आहेत। शब्द हे स्वतः टरफल आहे। टरफल जसं शेंगदाणा असतो की नाही तसं शब्दाचं हे शब्द म्हणजे वरचा टरफल, पण त्याच्या आतमध्ये अत्यंत मधुर दाणा असतो शेंगदाणा, तो खायचा असतो। शब्दांचं कौतुक करणं म्हणजे मग समजा की आतमध्ये शेंगदाणा हे माहीत नसतं असं मुद्दा लक्षात ठेवूया आपण। अशी सूक्ष्म बुद्धी ज्या वातावरणामध्ये आपली सहजासहजी तयार होते तशाच प्रकारचं वातावरण मला हे सांगायचं आहे की ती अशी उघडमध्ये आहे। आणि म्हणून वातावरणाची अनुकूलता 2 महान इथे विभूती आहेत। त्यांचं वास्तव्य नुसतं वास्तव्य पुरेसं आहे। चंदन दूर कुठेही ठेवलं तरी त्याचा सुवास पसरतोच शेवटी। आणि म्हणून यांचं अस्तित्व सुद्धा आपल्या आध्यात्मिक विचारसरणीला पोषक आणि अनुकूल असते सगळ्या प्रकारचं। अशा या वातावरणात आपण अभ्यास सुरू केलेला आहे। निश्चितच तो सफल होईल याबद्दल शंका असण्याचं काही कारण नाही। जाऊ आपण आपल्या श्लोकाकडे। आचार्य पुढच्या श्लोकामध्ये आपल्याशी बोलतात आहे, अहम नैव बनता न गंता न भक्ता न करता न भोक्ता न मुक्ता श्रमस्थः यथा अहम मनोवृत्ति भेद स्वरूपस्तथा सर्ववृत्ति प्रतिपश्योऽहम्। पूर्ण पाराचं सार आपण पहिल्याच दिवशी बघितलं। काय मी आहे काय नाही, बस एवढंच वेगळं नाही आहे। आपण काय नाही याला खूप घट्ट पकडून बसलो आहोत। या जन्मात नाही, अनेक जन्मामध्ये हाच कार्यक्रम सुरू आहे आपला। मी जो नाही म्हणजे मी देह नाही त्याच वृत्ती घेऊन आपण जन्माला आलो आहोत। पण मी देह आहे की आपल्या माणसांच्या वृत्तीमध्येच असते असं नाही। मनुष्येतर वृत्तीमध्ये ते असतं, त्यांना कळत नाही, परंतु त्यांना फक्त देह सुखावरच ते जगत असतात। त्यांचं आपल्याला स्पष्ट दिसतं। त्यांच्या देहाला आपण धक्का लावा, मुंगीला धक्का लावा ते कडाडून चावते हो आपल्याला। म्हणजे मी देह आहे ही भावना आपण अनेक
मागच्या जन्मात खूप चांगली जोपासली आहे, झाड चांगलं पक्क झालेलं आहे, मय पसरलेली आहे. आता या जन्मामध्ये ते पूर्ण सकट मूल्य कुठावं असं करायचं, असं हे परमार्थशास्त्र आपल्याला शिकवते आहे. त्याच्यासाठी हे साधन आहेत म्हणजे साधन साधनांची यशस्वीतता आपल्या बुद्धीची सूक्ष्मता कितपत आहे यावर खूप अवलंबून असते. शब्द सगळेच एकच शब्द खूप सगळेच वापरतात, पण त्याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या याने घेतलेला असतो. आणि ज्याप्रमाणे साक्षात्कारी लोक ते जे शब्द वापरतात ते शब्द आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात, कारण ते प्रासादिक असतात. त्याला प्रासादिक शब्द म्हणतात. श्रीमद आद्य शंकराचार्यांचं संपूर्ण वाङ्मय असं प्रासादिक आहे. त्याची आणखी एक क्षमता आहे त्या शब्दांची. पहिल्यांदापासून समजलं नाही तर काही चिंता करायचं काम नाही. दुसऱ्यांदा आवर्तन, असे आवर्तन करत करत गेल्यानंतर ते शब्द स्वतःहून प्रकाशित होतात. म्हणून आत्मसाक्षात्कारी जे आहेत त्यांचं वाङ्मय जर आपण वाचलं तर ते समजायला सोपं जातं. आपल्या अज्ञानाचे स्तर हळूहळू शिथिल होत जातात. अशातल्या वाङ्मयामधलं हे मंजरी आहे, जे निर्वाण मंजरी, तसं ते वाङ्मय आहे. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. आचार्य म्हणतात अहम नैव म्हणता न गंता न वक्ता. पहिलं चरण, मी काय काय नाही हे पुन्हा सामान्य शब्दार्थ बघू. पहिले आपण अहम नैव म्हणता. म्हणता म्हणजे मनन करणारा, विचार करणारा. मनच विचार करते म्हणून म्हणता. मी विचार करणारा मन नाही. न गंता. गंता म्हणजे गमन करणारा किंवा हालचाल करणारा, काही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा गंता म्हणतात. शरीराची कृती आहे म्हणून मी असा गंताही मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा नाही. हे वर्णन आत्म्याचं सुरू आहे बरं का, लक्षात ठेवायचं. आपण आपल्याला लावून पाहतो, म्हणजे आपणच एका ठिकाणी बसून राहायचं 24 तास म्हणजे मी गंता नाही असं सिद्ध नाही होत. चुकीचा अर्थ घेऊन परमार्थ अजिबात करायचा नाही, एवढी खबरदारी आपल्याला घ्यावी लागते. अहम नैव म्हणता न गंता न वक्ता. बोलणार आहे मी, वक्ता म्हणजे बोलणार. न करता न भोगता न मुक्ता समजता. हे करता सुद्धा नाही, मी भोगता सुद्धा नाही. हे सगळं मी आहे हे आपण समजून आहे बरं का. का सांगितलं इतकं? कारण आपण प्रपंचिक लोक या सगळ्या हे जे शब्द आणि त्याचे अर्थ यांना घट्ट चिकटून आहोत, सोडलेलं नाही आहे. म्हणून आचार्यांना खूप श्रम पडले असतील हे सगळं आठवले आहे. प्रापंचिक लोक काय काय करतात ते नव्हते ना प्रापंचिक, त्यामुळे त्यांना हे सगळं आठवून लिहावं लागलं असेल. न करता, करता नाही आणि भोगताही सुद्धा नाही. करता नसतं म्हणजे भोगता राहतच नाही, कारण करताच भोगता होतो असा सिद्धांत आहे. न मुक्ताश्रमस्थ. मी कोणत्याही आश्रमाचा नाही, सर्व आश्रमापासून मी मुक्त आहे. मागच्या श्लोकात घेऊन गेला तर वर्णी शब्द आलाय. वर्णी कोणत्याच वर्णाचा मी नाही आहे, येऊन गेलेला आहे. 4 आश्रम जे आहेत आणि 4 वर्ण हे आपल्या आर्य सनातन वैदिक धर्माचे मध्यवर्ती पिलर, सेंटर पिलर्स आहेत. लक्षात ठेवायचं. आर्य सनातन वैदिक धर्माचे जे सेंटर पिलर्स आहेत, त्याला आधार देणारे जे मुख्य पिलर्स आहेत, स्तंभ आहेत, ते वर्ण आणि आश्रम हे 2 आहेत. वर्णाश्रम. म्हणून मी वर्णाश्रमातला कोणीच नाही म्हणतात. करता नाही, भोगता नाही आणि मुक्ताश्रम असता. सर्व आश्रमातील खूप मुक्त झालो आहे. म्हणजे आता मला कुठल्याच आश्रमांचे बंधन माझ्यासाठी राहिलेले नाही असा त्याचा अर्थ होतो. पण आता एक नाही सांगणं सुरू आहे. खूपदा असं वाटतं की पुन्हा तेच काम जसं आपण बघितलं ते मी नाहीच का. आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा निषेध होण्याची वेळ येते शेवटी. आणि म्हणून मग आचार्यांना सांगावं लागतं यथा अहम मनोवृत्ती भेद स्वरूपच. हे जे मनाच्या वृत्ती जे हे आहेत, मनाच्या ज्या वृत्ती आहेत आपल्या 4 वृत्ती, त्यांना मनोवृत्ती, चित्त, अहंकार, या 4 वृत्तींना जो प्रकाशित करतो तथा सर्व वृत्ती प्रदीपश्यो.
शेवटच्या चरणात सांगतात. चारही वृत्तींना प्रकाशित केलेला आहे. विवेचनात तो आपण शब्दार्थ एवढाच आहे. आपल्या ज्या चार वृत्ती आहेत त्या चारही वृत्तींना प्रकाशित करण्यासाठी याचा प्रकाशक या वृत्तीच्या पलीकडे बसलेला आहे. एवढं लक्षात ठेवायचं. त्यांनी जे प्रकाशित केलेलं आहे त्यात तो सामील झालेला नाही, त्याच्यापेक्षा वेगळा आहे. आणि तो मी आहे हे शेवटी लक्षातच ठेवायचं बरं का. तो मी आहे. माझ्यापेक्षा वेगळं हे सगळं सुरू आहे असं नाही. तो मीच आहे. सगळ्या वृत्तींचा प्रकाशक मी आहे. आपण हे ब्रह्मवस्तूचं फार एकदम काय म्हणतात त्याला अचूक वर्णन याच्यामध्ये राहिलं आहे. ब्रह्मवस्तूचं वर्णन होत नाही असे वेद खूप ओरडून सांगतात आपल्याला. आम्हाला त्याचं वर्णन नाही करता येत, कारण वर्णन करण्यासाठी आवश्यक गोष्टी नाही आहेत, तिथे उपलब्धच नाही. म्हणून आता काय करणार? वेदांसमोर प्रश्न पडला की वेदांना सांगायचं होतं की जे ब्रह्मवस्तू या जगामध्ये सर्वश्रेष्ठ वस्तू आहे त्यापेक्षा कुठलीही वस्तू सर्वश्रेष्ठ नाही. पण त्या ब्रह्माचं वर्णन करायला गेले तर यांची सगळी साधनं वापस आली. आपण कालमध्ये श्रुती सांगते वापस सगळी साधनं वापस आली. मन जात नाही त्याच्यापर्यंत, बुद्धी निर्णय करू शकत नाही, वाणी बोलू शकत नाही. येतो वाचन करत प्राप्त मनसा असं काय करायचं? नाही वाचन मनसा काल सगळ्या श्रुती म्हटल्या आहेत. प्राप्त शक्य चक्षुषा अस्थिती गौतम यत्र कथम तदुपलब्धते. मग आपल्याला इलाजच काय राहतो? म्हणून उपनिषदांनी एक सुटकेचा मार्ग आपल्यासमोर ठेवला आणि ते म्हणतात, आचार्य स्वतः सांगतात की ब्रह्मवस्तूचं अत्यंत मार्मिक आणि अचूक असं वर्णन बृहदारण्यकांनी केलेलं आहे. अर्थात आदेशो नेती नेती. काल याचं सविस्तर विवेचन झालेलं आहे. नेती नेतीचं न इति न इति बस एवढंच. आचार्य म्हणतात सर्वश्रेष्ठ वर्ष ब्रह्माचं हेच आहे. न इति न इति अर्थही झाला सांगून. थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे की आपल्या इथे जे जे आहे ना, जे जे दिसते कळते, आपल्या बुद्धीला कळते, आपण जे काही दिवसभर उलाढाल्या करत असतो, कर्म करत असतो, पराक्रम करत असतो, त्याच्यासारखं तिथे काहीच नाही. त्याच्यासारखं तिथे काहीच नाही आणि तिथल्यासारखं इथे काही नाही. सोपं समजायला नीती नीती असं लक्षात ठेवण्यासाठी बरं का. अर्थ खूप गंभीर आहे त्याचा. नीती नीतीचा अर्थ इतका छान आहे आणि शंकराचार्याने भाष्य विस्तृत केलेलं आहे. ते वाचून घ्यावं आपण. न इति माझ्या मन बुद्धी चित्त अहंकार नंतर 5 ज्ञानेंद्रिय यांना काही कळण्याची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत काही इथे बसतच नाही. कुठे त्याचा लाभ सुद्धा तिथे लागत नाही. आणि मग आपण जावं कुठे शेवटी? पण ते तर आहे असा प्रश्न. जर माझ्या मनोवृत्तीला काही कळलं नाही म्हणून ते नाही असे निर्णय घ्यायचे नाही आहेत आपल्याला. ते आहे कारण ते कोणाला तरी कळलेलं आहे होते असं नाही आहे. आणि ज्यांना कळलेलं आहे ते हे सांगत आहे. वेदांना कळला तर वेदांनाही नाही कळला हे जरी होत असतं ना, तरी पण तो वेदांना कळलेला आहे. असा कळलेला आहे तो कसा आहे की त्याच्यासारखं इथे काही नाही, इथल्यासारखं तिथे काही नाही. बस आता काय ते कळून घेतो. हजार मुखांनी शेष त्याचं वर्णन करता करता त्याच्या जीवा सगळ्या झडून पडल्या असं वर्णन आहे त्याच्याबद्दलचं. परमात्म्याबद्दलचं वर्णन असं केलेलं आहे. आपण कुठे एकाच मुखाने आपली एक जी बाकीची बडबड खूप चालू असते आपली, पण त्याचं कुठे लाग लागणार. मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की ब्रह्मवस्तूचं अत्यंत नेमकं वर्णन या श्लोकामध्ये आलेलं आहे. सृष्टीमधला कुठलाही घटक घ्या त्या घटकासारखा तो नाही आहे. त्याच्यातला कुठला घटक घ्या त्या घटकासारखं इथे सृष्टीत काही नाही. आणि म्हणून त्याला नेती नेती असं म्हटलेलं आहे. सृष्टीतील घटक जे आहे ते आपल्याला माहित आहे सगळे नाशिवंत आहेत. सगळेच नाशिवंत आहे. जे जे निर्माण होते ते सगळं नाशिवंत. हा एक सैद्धांतिक भाग लक्षातच ठेवायचा. जेवढं जेवढं निर्माण होते क्षणभंगूर येथील पसारा आली आकार सर्वही नाशिक. तुकाराम म्हणतात हा पसाराच आहे इथला सगळं निर्माण
ठिकाणी समाप्त होऊन जातं. मायेच्या राज्यामध्ये जेवढे काही कार्यक्रम चालू आहेत ते कार्यक्रम या 3 घटकांनी पूर्ण बंदिस्त करून ठेवलेले आहेत. उत्पत्ती, स्थिती, लय, बस 3च. आणि म्हणून इथल्या कुठल्याही पसराचा आणि त्याचं स्वरूप नाही आहे, म्हणून तो मायाधीश आहे. स्वरूप का नसेल, कारण तो मायेचाच स्वामी आहे. मग नोकर कधी आपल्या स्वामीवर वरचढ होऊ शकत नाही, म्हणून मायेला ते त्याचं स्वरूप कळलेलं नाही आहे अजिबात. म्हणून ते इथलं सगळं नाशिवंत आहे. हे म्हणत्यासारखं, गंत्यासारखं हे जे लिहिलेलं आहे, बघत्यासारखं सगळेच नाशिवंत आहे. ते सगळे त्याच्यासारखे. बरं, ज्याचं वर्णन करता येते, ज्याचं वर्णन करता येते त्याची काही विशेषता असते. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये ती सांगितली विशेषता. ज्या गोष्टीचं वर्णन करता येते त्या गोष्टीला एक साधारणतः 6 घटक आहेत. त्यातले ते घटक अनिवार्य असतातच त्याच्याबरोबर. असं कोड्यामध्ये बोलत नाही. 19 ज्ञानेश्वरीमधली म्हणून दाखवतो म्हणजे आपल्याला कळूनच येईल. नाम रूप संबंध जाती क्रिया हेतू आकाराशीच प्रवाह वस्तूशी नाही. माऊल ही ओवी आहे. 13वा अध्याय, ओवी क्रमांक 971. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन कशाचं करता येऊ शकते, त्यामध्ये किती घटक अनिवार्य आहेत हे सांगितलं येतं. नाम रूप संबंध समजून घ्यावा, महत्वाचा मुद्दा आहे. ब्रह्माचं वर्णन का करता येत नाही कोणी विचारलं तर ही ओवी पाठ करून ठेवायची, त्याला सांगून द्यायची. घरी जाऊन याचा विचार करत बसलो म्हणजे झालं. समजून घेऊ तुला जेवढ्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत ते या 6 घटकांशी अनिवार्यपणे जोडल्या गेलेल्या आहेत. नाम रूप संबंध जाती क्रिया हेतू हा आकाराशीच प्रभाव वस्तूशी नाही. जेवढं काही आकाराला आलेलं आहे तेवढ्या गोष्टीबद्दल या 6 गोष्टी संबंधित बोलता येतात. आकाराशीच प्रभाव वस्तूशी नाही. वस्तू म्हणजे ब्रह्म. याचा अर्थ जेवढे काही आकाराला आलेले आहे, जे आपण आता बघितलं ते नाशिवंत आहे, त्याच्याबद्दल या 6 गोष्टी वर्णन करू शकतात. पण ब्रह्माचं वर्णन करू शकत नाही, कारण ब्रह्मवस्तूमध्ये या सगळ्या गोष्टी उपस्थितच नाही आहेत, निर्माणच झाले, विद्यमान नाही आहेत. बघू आपण थोडंसं महत्वाचं असल्यामुळे ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या त्याला काहीतरी नाव असते की नाम रूप संबंध, त्याला एक नाव असते. नाव केव्हा द्यावं लागतं, कोणाला नाव केव्हा नाव नाही नाव केव्हा द्यावं लागतं, जेव्हा एकापेक्षा खूप वस्तू असतात तेव्हा नावं द्यावी लागतात ना. त्याला एक वस्तू दुसऱ्यापासून भिन्न असते, त्याला ओळखण्यासाठी नाव देतो. टेबल आणि खुर्ची टेबलासारखी नाही, टेबल खुर्ची सारखं नाही, म्हणजे 2 नावं तयार झाली. खुर्ची म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक आकार येतो. खुर्ची आहे म्हटलं म्हणजे कोणी टेबल नाही आता सुचलो, बरोबर खुर्ची घेऊन येईल, कारण त्याला माहित आहे त्या वस्तूचं नाव आहे खुर्ची आहे म्हणून. जेवढं निर्माण झालं त्याच्यामध्ये नाव आहे. ब्रह्मवस्तूला नावच नाही, ते अनाम आहे. अनाम आहे, त्याचं नाव काय, ब्रह्म आपण ठेवलेलं आहे. ब्रह्म त्याचं नाव, परमात्मा त्याचं नाव. हे जी नावं आपण ठेवलेली आहे जी आपल्याला ओळख त्याची होण्यासाठी, त्याला काही नाव नाही, तो अनाम आहे. कारण ब्रह्माची मूळ स्थिती जी आहे ना, तिथे वस्तू ह्या ज्या गोष्टी आहेत नाम रूप संबंध निर्मितीच नाही आहे त्यांची, त्याला नाव नाही. एवढं लक्षात ठेवायचं. ज्या ज्या गोष्टीला नाव असते त्याला एक रूप असते. नाम रूप संबंध. ब्रह्माला रूप नाही, ते अरूप आहे. सगळे कितीतरी उपनिषदामध्ये सांगते अरूप आहे, त्याला रूप नाही. आणि रूप असतं तर काय झालं असतं, त्याला आकार आला असतं. आकार आला असतं तर काय झालं असतं, ते नाशिवंत झालं असतं. ब्रह्म नाशिवंत नाही, म्हणून त्याला रूपही नाही. नाम रूप संबंध. संबंध आपण जोडतो, संबंध सगळ्यांशी जोडतो की नाही. किती संबंध आहे. संबंध जोडल्या जातात, तोडल्या जातात, खराब होतात, चांगले राहतात वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण प्रापंचिक लोक करत असतो. हे असं त्या ब्रह्मवस्तूशी संबंध जोडता येईल असं आहे.
असंभोगी अयं पुरुषः, हा असंग आहे. त्याचा अर्थ एकच लक्षात ठेवा की ती ब्रह्मवस्तूशी कोणी संग करू शकत नाही, म्हणजे संपर्क त्याच्याशी साधता येत नाही. ब्रह्मवस्तू कोणाशी संपर्क करू शकत नाही. का नाही करू शकत? कारण या ब्रह्मांडामध्ये, या ब्रह्मांडाचं मूळ आपण त्याला, या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मवस्तूशी दुसरं नाहीच आहे कोणी, एकमेव अद्वितीय. मग कोणाशी संबंध ठेवायचा सांगा? संबंध ठेवायसाठी दोन गोष्टी लागतात, संबंध ठेवणारा आणि ज्याच्याशी संबंध जोडायचा आहे तो. याच्याशिवाय काहीच नाही आहे दुसरं. संबंध नाही ठेवत आहे ब्रह्माशी. किती आपण आटापिटा करा, नाही संबंध एस्टॅब्लिश होत त्याशी. भक्ती मार्गाने याच्यावर सुंदर हे काढलेलं आहे. म्हणजे काय त्याला संबंध ठेवता येत नाही असं म्हणतं का? तो सगळे संबंध जोडून दिले. त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. त्याच्यापेक्षा जाशील कुठे? तू सगळ्याच्या तूच आहे ना, मग लागणार कुठे आहे तो? त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या वगैरे वगैरे आहे. भक्ती मार्गाने सांगितलं की आपण तत्वज्ञानाची चर्चा करतोय. तत्वज्ञानाच्या पातळीवर ब्रह्मवस्तू कोणाशी संबंध ठेवत नाही आणि ब्रह्मवस्तूशी कोणाला संबंध ठेवता येत नाही. नामरूप संबंध. जाती क्रिया घेतो. जाती कोणत्या जातीचं ब्रह्म आहे म्हणून कधी ऐकलं का कोणी? जाती वर्ण वगैरे आहेत का काही त्याला? नाही. कोणत्या जातीचं आहे? जाती ही जी आहे ही याचा आश्रय देह आहे, लक्षात ठेवायचं बरं. थोडासा एक मार्मिक मुद्दा आहे, लक्षात ठेवूया. वर्ण, आश्रम, जाती वगैरे या देहाश्रित असतात, देहाच्या आश्रित असतात. म्हणून आपण एक वर्णाचे लोक दुसऱ्या वर्णापेक्षा वेगळे समजतो. क्षत्रिय ब्राह्मणापेक्षा वेगळ्या, ब्राह्मण वैश्यापेक्षा वेगळ्या, देहाच्या आश्रित असतात. आता याला देहच नाही आहे. ब्रह्माला देह आहे का? तो देहत्रयातीत हा संपलं. देह नसल्यामुळे तो अजाती आहे. अजाती आहे, त्याला जातीच नाही. त्याला जाती का नाही? कारण त्याचा ज्याला जन्म झाला त्याला जाती येईल हो. त्याचा जन्मच नाही झालेला. त्याचं अस्तित्व जन्मरहित असं आहे तो. जन्म झाला नाही म्हणून आपण समजतो की तो नाहीचा, असा प्रकार नाही आहे. ब्रह्मवस्तू अजाती आहे याचा दुसरा अर्थ असा होतो की त्याचा उत्पत्ती झालेली नाही आहे, जात अशी निर्माण नाही झालेली त्याची, त्याचा जन्म झालेला नाही आहे. जन्मच नाही झाला म्हणून त्याला जाती नाही. जाती क्रिया भेद, क्रिया त्याच्यामध्ये उत्पन्न होत नाही. क्रिया जी आहे ती तिच्यावर तीन गोष्टी नेहमी असतात. कुठली क्रिया? क्रिया, कारक आणि फल. शंकराचार्य सांगतात एखादी क्रिया घडते त्यावेळेस त्या तीन गोष्टी असतात तिथे. क्रिया घडते म्हणजे कर्म घडते, हालचाल. हालचालीलाच क्रिया म्हणतात बरं का उपनिषदाने. त्याच्या स्वरूपामध्ये नान्यत किंचन मिशत असं श्रुती सांगते आपल्याला. आत्माबाई दमे किंवा नान्यत किंचन मिशत. तिथे हालचालच नव्हती, हालचाल करायला जागाच नव्हती ब्रह्माला. इतकं ते अखंड एक रस क्रोध भरून होतं. आणि आपण तरी म्हणतो क्रिया करतो म्हणून. मग क्रिया करणं म्हणजे त्या क्रियेला प्रेरक गोष्ट लागते, त्याला कारक म्हणतात, त्याची साधनं लागतात. आणि क्रिया केली म्हणजे त्याचं फळ येते. म्हणून क्रिया, कारक आणि फल ब्रह्मवस्तूच्या स्वरूपात निर्माणच झाले. म्हणून त्याला अक्रिय म्हणतात. ब्रह्मवस्तूचं नाव अक्रिय आहे. अक्रिय असलेला तो परमात्मा क्रिया करत नाही. क्रिया करायसाठी त्याला क्रिया कशासाठी करावी लागते? बघा, मला थोडासा विचार करून आपण कोणती हालचाल कशासाठी करतो? एक मार्मिक विचार आहे असं समजूया. काहीतरी आपल्याला नाही, काहीतरी नाही ते मला पाहिजे आहे आणि म्हणून मला हालचाल करून ते प्राप्त करून घ्यायचं. बरोबर आहे? त्याच्यासाठी क्रिया करतो. सकाळी ऑफिसमध्ये जाण्यासाठी भाजी संपली, काल आणलेली, मग संपली तर आता आणावी लागेल. म्हणून
बाजारात पिशवी घेऊन जा, भाजी घेऊन ये, हे क्रिया करावी लागली. अशा जोडून घ्या सगळ्या, खूप आहेत अशा सगळ्या गोष्टी. क्रियेचं हमी घेऊन आणायचं. क्रियाचं मूळ कारण हे अपूर्णतेची जाणीव होती. क्रिया निर्माण करण्याचं मुख्य कारण आहे. आणि अपूर्णता हे अज्ञान आहे, म्हणून सगळ्या क्रिया अज्ञानातून निर्माण होतात असं शास्त्र सांगतं. क्रियेची निर्मितीच अज्ञानातून होते. तिथे भगवंताच्या ज्यात अपूर्णता कुठे आहे? तो पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णापूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. काही अपूर्णतेचा मागून सुद्धा नाही त्याच्या स्वरूपात कुठे. आणि म्हणून तो पूर्ण असल्यामुळे तिथे क्रिया सुद्धा नाही, भेद नाही, अभेद. श्रुतीने त्याच्या म्हणजे जे जे भेद आहे त्याचा खूप निषेध केलेला आहे. परमात्मा स्वरूपात भेद अजिबातच नाही आहे. मनसही भेद ममाप्तवे नेह नानास्ति किंचन कठोपनिषद सांगतो. न इह नाना अस्ति, इथे नानात्व काहीच नाही, किंचन थोडंसं सुद्धा नाही. आणि समजा पाहलो विधर्म कोणी शिक्षा आहे, श्रुती सांगते मृत्यू समृत्यू गच्छति य इह नानेव पश्यति. त्याला श्रुती सांगते मग तयार एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे जाणे. मृत्यू मृत्यू गच्छति कोण? य इह नानेव पश्यति. जो इथे नानात्व पाहतो त्या नानात्वाला खरं मानतो, तो एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे जातो. आणि जन्म मरण परंपरा त्याच्या मागे हात धुवू लागलेली दिसते. असं सांगायचं. कशामुळे झालं? नानात्व पाहले सांगते श्रुती नाही आहे त्याच्यामध्ये नाना. तो एकच आहे ना, एकम एव अद्वितीय. मग तुम्ही नानात्व येणार कुठून आहे? तरी तुम्ही जबरदस्तीने त्याच्यावर फोडलं. कोणावर जबरदस्ती करणे पुन्हा होण्याची ते शिक्षा आहे की तुम्हाला एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूकडे जातो. नेह नानास्ति किंचन. तिथे नानात्व नाही आहे. नानात्वाचा निषेध सगळ्याच उपनिषदांनी केलेला आहे. नानात्व म्हणजे भेद, भेद म्हणजेच नानात्व. ते तिथे नानात्व नसल्यामुळे आकार नाही, नामरूपाची क्रिया घेतो. ते झाले. आता या साही गोष्टी ब्रह्मवस्तू नाही. आणि म्हणून ब्रह्मवस्तू जे साही गोष्टी जर ब्रह्मवस्तू राहिल्या ते इदम होईल. इदमचे हे लक्षण आहेत सगळे. ज्याला आपण इदम इदम म्हणजे हा ही हे मी दाखवतो म्हणून त्या वस्तूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि आपण कधी यज्ञ केला असेल तर आपल्याला वाटत असेल यज्ञाच्या आहुती टाकताना यज्ञाला आपण बसले असाल ते यज्ञाचे मंत्र असतात. ते ज्या ज्या प्रकारचं यज्ञ त्या त्या प्रकारचे मंत्र. पण त्याने शेवटी एक सगळीमध्ये वाटतो इदन्नम इदन्नम. बरं, सगळ्या आहुती टाकताना शेवटी हे म्हणावं लागतं इदन्नम. ते सगळं जे इदम आहे ना ते मी नाही. काय कारण आहे असं सांगण्याचं? कारण अनेक जन्म इदम मी स्यात् इदम मी स्यात्. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला जमाच करा, संग्रहच करणं सुरू आहे प्रत्येक जन्म. इदम मी स्यात् इदम मी स्यात्. तो त्या म्हणून माझा म्हण इदन्नम इदन्नम. मी केलं आता जे हो काही प्रत्येक जन्मात केलं आहे. आता म्हण मी नाही काय केलं, मी नाही काय केलं. कोणी केलं? रामाने केलं. मी करता ऐसे म्हणशील त्याने तू कष्टी होशील. राम करता म्हणता पावशी यश कीर्ती प्रताप. किती मोठं फळ आहे. इदम म्हणायचं. आपल्याला इदम कशाला हे करायचं? कारण ब्रह्मवस्तू इदम मध्ये बसतच नाही कुठे. कारण काय आहे? इदम सगळं नाशिवंत आहे, मुद्दा लक्षात घ्या. आणि ब्रह्मवस्तू नाशिवंत नाही आणि म्हणून ती इदम होऊ शकत नाही. ती वस्तू कधीच इदम होऊ शकत नाही. शिवाय त्यामध्ये आणखी 4 गोष्टी आहेत, लक्षात ठेवून घेऊ आपण. शास्त्रीय भाग आहे थोडंसं. आपण आता बघितलं की त्यामध्ये कर्म आणि त्याचे ते काहीच तिथे विद्यमानच नाही, उत्पन्नच होत नाही. मग कर्म ज्यावेळेस करून संपते तेव्हा त्याचे 4 प्रकार शिल्लक राहतात. त्याला कर्मशेष असं म्हणतात. कर्मशेष 4 प्रकार. ते 4 प्रकार उत्पाद्य, संपाद्य, संस्कार्य आणि विकारी. किंवा उत्पाद्य, आप्य, संस्कार्य आणि विकारी असे कुठे लिहिलेले आहे. कर्म केल्यानंतर काहीतरी उत्पाद्य म्हणजे उत्पन्न होते. आंब्याच्या झाडाची बी पेरली, हे कर्म केलं, झाले आंबे उत्पन्न. उत्पाद्य
काहीतरी प्राप्ती होते, आंब्याची प्राप्ती होते आपल्याला, ते त्याच्यावरून त्याच उदाहरणावर घेता येते. संस्कार, आपण पुष्कळ गोष्टीवर संस्कार करतो. रोजचं उदाहरण द्यायचं असेल तर कुकरमध्ये भात टाकताना तांदूळ धुवून घेतो, धुणे हा संस्कार आहे. ते निर्माण झालेल्या वस्तूवरचे त्याचे शेष आहे, त्याला शेष म्हणतात, कर्मशेष. आणि संस्कार हे आपण संस्कार करतो, बटू संस्कार करतो आपण सगळे. जात संस्कारामध्ये काय येतं, आपल्या मुलांवर चांगले संस्कार असावे असं जे आपण म्हणतो, हा आहे संस्कार. निर्माण झालेल्या वस्तू किंवा कर्माच्या नंतर हे चार गोष्टी शिल्लक असतात. या चार गोष्टी युक्त असतात. ब्रह्मवस्तूमध्ये यातील काहीही नाही, ते ब्रह्म मी आहे. ते ब्रह्म मी आहे हे समजून घ्यायचं. कशाच्या संदर्भात आपण हे लिहिलेलं आहे की जे वरचे सगळे जे आहे ना, दैव करताना घडतात ते सगळे जे आहे, यांनी जे काही उत्पन्न होत असेल, प्राप्त होत असेल, जे सगळं नाशिवंत भाग आहे. पुढचं चरण आहे न करता न भोगता. करता आपण असं आपण करते नाही आहे, बरं कशाचे समजून घेऊन आपण करता, कारण हाच आपल्याला खूप त्रासदायक करून आलेला आहे. करता नावाचं जे काही प्रकरण आहे शास्त्रामध्ये, या प्रकरणामुळे आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे. सगळं करताच त्याचं सगळ्या दुःखाचं मूळ कारण आहे. मी जर स्वतःला करता नाही समजलो तर किती अलभ्य लाभ होतो मला. प्रत्यक्ष रामरायाची प्राप्ती होते. यश कीर्ती प्रताप मिळतो. जर व्यावहारिक सत्तेत आपल्याला जर काही पाहिजे असेल, यश कीर्ती प्रताप सगळं मिळते. हे नको असेल तर रामराया प्रत्यक्ष मिळतो. मी करता नाही असं म्हटलं तर रामरायाची प्राप्ती होते. मग का म्हणायचं, बरोबर त्याच्यामध्ये कसं आहे, मी सगळं करूनही म्हणायचं मी करता नाही, वाईट वाटतं. मी घर बांधलं म्हणायचं मी करता नाही आहे. कसं वाटेल, प्रत्येकाला तर दाखवत फिरतो, इथे बेडरूम मी बांधला आहे तर होत नाही, ते लवकर नाही होत. पण तो करता म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. शास्त्र लक्षात ठेवायचं. तुम्ही मी करता म्हणत असाल तर हा कॉग्निझेबल ऑफेन्स आहे. कायद्याच्या भाषेत बोलत कॉग्निझेबल ऑफेन्स. तुम्ही वकील असेल त्यांना समजेल किंवा बाकीच्यांना सांगतो, दखलपात्र गुन्हा. जीवाने जर मी करताय म्हटलं तर त्याची फार गंभीर शिक्षा आहे. त्याची जीवनात केलेली परमिशन आहे. कारण जाणून घ्या लक्षात घेतलं. आपल्याला पुढे करता कोण असतो लक्षात घ्या. कोण असतो करता, ज्याचं कर्माच्या संपूर्ण प्रत्यक्ष स्वतःचं नियंत्रण. जो करू शकतो ना तो करू नाही शकलाही पाहिजे नाही तरच तो करतोय. ही परिस्थिती आहे का? मी जर एखादं कर्म करू शकतो, मी एखादं कर्म थोपवू शकलो पाहिजे, नाही करू शकलो पाहिजे, आहे का ताकद कोणाची? सांगा मला. मी करता आहे दिवसभर तुतारी वाजवतो आपण, हे यांनी लक्षात ठेवावं. साधी ताकद नाही तुझ्यामध्ये कर्म थांबवण्याची. कोणती नाही? साधं सांगतो म्हणजे एकदमच लक्ष देऊ. सर्दी पडसं होते की नाही सगळ्यांना. आता इथे वातावरण बदललं म्हणून काही जणांना झाले असेल. तुमच्यात ताकद आहे की ती थांबवायची, झालं नाही पाहिजे याची. जो कर्म करून करतो करता म्हणतो आणि जो कर्म न करण्याचीही ताकद ठेवतो त्याला करता म्हणतात. म्हणून परमेश्वराचं वर्णन आहे, करतो अकर्तो अन्यथा करतो. या तिन्ही ताकद तुमच्या जो असतील तेव्हा तुम्ही म्हणा मी करताय. नाही आहे तुमच्या जो काही साधं सर्दी पडसं काय ताप नाही रोखू शकत आपण. ताप सुद्धा इच्छा म्हणजे नसताना आपल्याला ताप येतो. इच्छा नसताना आपल्याला दुःखाची कोणी याचना केली आहे का कधी? पुष्कळदा मला सांगावं लागतं. दुःख का होतं? सगळी कर्म जर सुखासाठी केलेली आहे, कारण एकही कर्म आपण दुःख व्हावं म्हणून कधी केलं आहे का सांगा? पण दुःख व्हायलाच नाही पाहिजे. साधी गोष्ट आहे. तरी होतं ना, मग का होतं? आपल्याला कर्माचं काही थिअरीच समजली नाही सगळं. म्हणून परमात्मा म्हणतो करता म्हणू नको. तो करत काहीच नाही आणि दिवसभर नुसतं मी करता आपला उद्योग करत असतो विनाकारण.
ताकद आहे तुझ्यामध्ये. तुला कॅन्सर झाला, थांबू शकला ना तू? करता म्हणतो ना, आता तुझं अन्न कर्तृत्व तिथे लावा म्हणाला, थांबवू तुझा कॅन्सर, नाही थांबू शकत. म्हणून आपण करते नाही. आणि नसताना मी करता म्हटलं, मग आता तुझ्या डोक्यावर मी आता तुझं ओझं देतो. भोगता येतो सुद्धा, भोग सगळं काम आपलं तूच भोग, न करता न भोगता. आचार्य म्हणतात मी बरोबरच करता येते आणि भोगताना मला समजलं मी करता म्हणण्याचा किती गंभीर परिणाम होता. मी माझ्या लक्षात आलं, मी आतापासून म्हणणार नाही मी करता येते, मी केलं बंद केलं, काहीच म्हणणार न मुक्ता समजता. सुरू केला मुक्ता समजता. चारी आश्रमाचा त्याग केला आहे का तू? चारी आश्रमाचा हो, मला आश्रमच नाही, त्याग कशाला करेल? न वर्णी, वर्ण नाही आणि आश्रम नाही. वर्ण शब्द आश्रमाला जोडूनच असतो, म्हणून वर्ण नसलं की आश्रमी नसतं. वर्णामध्ये काय काय करायचं हे आश्रमातच सांगितलेलं असतं. आणि म्हणून मुक्ताश्रमस्थान. आणि म्हणून मी कुठल्याही आश्रमाचा नाही आहे. आता वर जे सांगितलेलं आहे, मी करता नाही, मी भोगता नाही. करतो तो करता जो स्वतःला म्हणतो तो देहधारीच असतो. म्हणून त्यामध्ये असं सुचवलं आहे की मला देह सुद्धा नाही आहे. करताना आपण देहानेच करतो. काही वाचिक आणि मानसिक 3 स्तरावर कर्म चालत असतात. काही शरीराने मी करता नाही म्हटलं म्हणजे मला देह नाही, मी देह नाही असं करता सूर आहे त्याच्यामध्ये. हे 3 पैकी मी काहीच नाही. काही वाचिक त्रिविध कर्मे करणारा मी करता नाही आणि म्हणून मी भोगता सुद्धा नाही. वर जे सांगितलेलं अहम दैव म्हणता न गंता. म्हणता म्हणजे मनन करणारा, म्हणजे बुद्धी, मनोबुद्धीची. मी बुद्धी सुद्धा नाही, मी मन सुद्धा नाही आहे. जारी धरायची त्याच्यामध्ये मी वाणी सुद्धा नाही, सगळ्या कर्म करणाऱ्या बाबी सुद्धा नाही. मी सगळ्या आश्रमाचा त्याग केलेला नाही, कारण मी आश्रमीच नाही, मी कोणत्या आश्रमच नाही माझ्या. म्हणजे हे सगळे देहाच्या धर्माचं इथे वर्णन केलेलं आहे. मी देहच नाही आहे, म्हणून मला हे धर्म पुढे करत राहते. मी देहच नाही आणि म्हणून या सर्व याच्यावरून मी अत्यंत भिन्न आहे. सगळ्या याच्यापासून मी वेगळा आहे. सगळ्यापासून यथा मनोवृत्ती भेद स्वरूप. या मनाच्या जेवढ्या वृत्ती आहेत, 4 वृत्ती आहे, मनोवृत्ती, चित्त, अहंकार, ह्या वृत्ती आहेत. अविद्या वृत्तीच आहे. अविद्येच्या 3 अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. या अवस्थांमध्ये अविद्या वृत्ती जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये उडत राहतात. सुषुप्तीमध्ये काही नसतं, सगळं शून्य, सगळं झिरो, काही तिथे नसतं. या सगळ्या यांचा मग आता हे जर असं जर आहे तर सगळ्या शेवटच्या चरणात ते म्हणतात तथा सर्व वृत्ती प्रतिभा शिव. या सगळ्या ज्या वृत्ती आहेत, मनोवृत्ती, चित्त, अहंकार, याचा जर आपण विचार केला तर जड आहे. तो सगळं मन जड आहे, बुद्धी जड आहे. मन जड आहे, बुद्धी जड आहे, चित्त जड आहे, अंतःकरण जड आहे. ते का जड आहे मागे सांगितलं आहे. सृष्टी निर्माण झाली त्यावेळेस पंचमहाभूताच्या पंचतन्मात्र स्वरूपामध्ये जे पंचमहाभूत निर्माण झाले त्याच्या सत्वांशापासून बुद्धी झाली. बरं लक्षात ठेवायचं, त्याच्या सत्वांशापासून बुद्धी. पंचमहाभूत जड आहे, हे सगळं जड. बाप जड आहे, पोरगही जड होत. तशाप्रमाणे त्यातून जन्म झाल्यामुळे ते सगळे जडच जड आहे. सगळे जड वर्ग आहे तो सगळं. आणि जड वर्ग हे सगळं करू शकेल का? नाही. त्यांना काहीतरी प्रेरक आणि प्रकाशक कोणीतरी असला पाहिजे. म्हणून तिथे म्हणतात सर्व वृत्ती प्रतिभा शिव. त्या सगळ्या वृत्तींना प्रकाशित करून सोडणारा मी कुटस्थ चैतन्य. व्यक्तीच्या बाबतीत बोलतो, व्यष्टीच्या बाबतीत मी कुटस्थ चैतन्य आहे. आणि ब्रह्मांडाच्या बाबतीत मी तो ब्रह्म परमात्मा जो आहे तो आहे. सर्व वृत्ती सगळ्यांनाच मी प्रकाशित करून सोडतो, सगळ्यांनाच प्रकाशित करून सोडतो. असं माझं ते स्वरूप जे आहे ते अत्यंत शिवरूप आहे. शिवरूपम, शिवहम. शिव म्हणजे कल्याणकारी. काल अर्थ झाला कुणाला त्यामध्ये आपण हे करायची गरज नाही. शिवाचा अर्थच कल्याण करणारा. कल्याण करणे म्हणजे उद्धार करून घेणे. उद्धार करून
या शरीराने पुरा आम्हाला शरीर नको आहे अशी प्रतिज्ञा करणे, त्याला कल्याण म्हणायचं. बस येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंवा धरायची लाभ आहे अशी परिस्थिती याच शरीरामध्ये आणून सोडणे याला कल्याण करणे असं म्हणतात. आपलं पूर्ण कल्याण त्याच्यात आहे. त्यासाठी हे मानवी शरीर दिल्या भगवंताने. या एका शरीराने तुम्ही पुढे येणारे सगळे शरीर समाप्त करून टाकू शकता. आता शरीर समाप्त झाले तर जन्ममरण समाप्त झाले, जन्ममरण समाप्त झाले, येरधार संपली किंवा येर झाले, शिरा म्हणजे मोठा दगड होता संपून जाते, खंडित जाते जन्ममरण परंपरा. काल आपण जे बघितलं ना या मानवी देहाचं हे काय म्हणतात त्याला महान नाही असा देह मिळालेले भाग्यवान तुलसीदासजी म्हणतात बडे भाग मानुष तन पावा सुरदुर्लभ पुराण श्रुती कामा. समर्थांनी मानव देहाचं खूप कौतुक केलेलं आहे. काय पदवी घेणे ते काहीतरी पदवी घेणे या देहाने ती मोठी पदवी घेता येते आपल्याला. तो पदवीदान समारंभच कधी करत नाही आपण. आणि या जन्मामध्ये आपण त्या कुठल्या दिवसाचा जो आपण हात धरून असतो त्याचा परिणाम आहे की पुढे खूप अनंत जन्माचे देहाचे काय म्हणतात त्याला मॉडेल इथेच तयार करतो आपल्या करतात इथेच तयार करून ठेवतो. माझं ते आपल्याला सोडून पुढे जाणार आपलं बाळ आहे त्याला परफेक्ट जावं लागणार आहे. बाळाला पुढे सोडतो कर्मशेष आहेत ते आपल्या बरोबर करणार आहे. त्याला संचित म्हणतात प्रकाश संचित म्हणून ते आपल्या बरोबर फिरते. आणि चार वृत्तींचा इथे उल्लेख झालेला आहे. त्याचा मनोवृत्ती एक थोडीशी समजून घेऊन पुढच्या श्लोकाकडे जाऊ. मनोवृत्ती चित्त अहंकार त्याचं मन जे आहे हे मन आहे की बघा तुम्ही याला उपनिषदांनी आणि सर्व संतांनी अगदी त्यांच्या पूर्ण विचारसरणीचं केंद्रबिंदू केलेलं आहे. मनालाच केलेलं आहे. बाकी काही बोलत नाही. पण समर्थांना किती वाटलं असेल तर 205 घ्यावं गेले त्यांना शब्द 205 लिहिले होऊ शकतो मनाचे श्लोक. उपनिषदांनी मनाला खूप दिलेले आहे. मनसही वेद मोहावक्तव्य देहदान असते किंचन. त्या मनाला चांगलं प्रशिक्षित करा की तुम्हाला इथे परमात्म्याची प्राप्ती आहे. प्रशिक्षित करा तर ट्रेनिंग द्यावं लागेल त्याला. असं नाही नुसतं विचार केला की झालं असं अजिबात होत नाही. ह्या मनामुळेच आपला या विश्वाशी संबंध जोडले जातो. जगाशी संबंध जोडले मनामुळे जातो. रात्री काळ झोपेत असताना काही संबंध असतो का आपल्या देहाशीच नसतो. तो विश्व खूप दूर राहतो आणि मग सकाळी उठतो सुरू होऊन जाते. मनच विचार करते सुरुवातीच्या क्षणाला मनच विचार करते सुरू आज काय करायचं ते नाही करायचं सगळं ते विचार सुरू झाल्यावर या बाह्य विश्वाशी संबंध आपल्याला जोडले जातो. आणि बाह्य विश्वाशी संबंध तुटला की मग झोप येते आपण झोपून जातो. असं हे मनाचं सुंदर हे आहे. माझं हे एवढ्या उलाढाल्या करण्यासाठी हे मन कार्य कसं करतं सगळ्यात महत्वाचं आहे. या मनाच्या आपण मनोवृत्ती शब्द ऐकला सगळ्यांनी. या मनाच्या वृत्ती आहेत त्या चार आहेत. मनोवृत्ती चित्त अहंकार त्या आपल्याबरोबर उठतात. मनोवृत्ती चित्त अहंकार आणि जीवाला ज्या ज्या कर्माचे फल भोगायचे आहे त्याच्यासाठी कर्माचे फल भोगण्यासाठी विषय तर बाहेर आहे तिथे जातात. त्या मनाच्या वृत्ती जातात. मनच जाते तिथे म्हणूया आपण साधं सोपं समजण्यासाठी मन तिथे जाते. या मनाच्या अग्रभागी घडते टोकावर जो आहे तो चिदाभास असतो. त्याला चिदाभास म्हणतात. बाणाचा डोक असते ना तसं तो चैतन्य आहे. कारण तो चिदाभास काय कुटस्थाचं प्रतिबिंब पडलेलं बुद्धीमध्ये आहे. कुटस्थ चेतन रूप आहे म्हणून तो प्रतिबिंब चेतन आहे. ते मनाच्या अग्रभागी आहे. ते जाऊन विषयाला जे विषय आपल्या प्रारंभात भोगायचे तिथे जातं. ते मन त्या विषयाबद्दल जाते. त्या विषयाला व्यापते व्यापून घेते. त्या विषयाला तो चिदाभास व्यापून घेतो आणि परत येते ते आपल्या अंतःकरणामध्ये आणि सांगते हा विषय असा असा आहे. आणि अंतःकरणामध्ये असलेलं जे ब्रह्मचैतन्य कुटस्थ चैतन्य आहे त्या चैतन्याच्या प्रकाशामुळे आपल्याला तो विषय काय आहे याचं ज्ञान होतं. चिदाभास प्रकाशित करतो आणि चिदाभासाने
बाहेरचं जे एवढं काही विषय आहेत ते विषयाला सुद्धा परमात्म्याने म्हणजे ब्रह्मचैतन्याने व्यापलेलंच आहे. ते चैतन्य आपल्या कुटस्थ म्हणून आहे, त्याने आपल्या अंतःकरणाला व्यापलं. ते दोन्ही चैतन्य एक होऊन झाले की आपल्याला त्या विषयाचं ज्ञान होतं. अशी प्रक्रिया आहे ती घडत असते. आणि हे मन जे आहे या मनाच्या अग्रभागी तो चिदाभास असतो. परंतु इथे तर म्हणतात मी मन नाही आहे म्हणून. मग मन ज्ञान करून देते का? मन ज्ञान अजिबात करून देत नाही. मनाच्या अग्रभागी असलेला चिदाभास विषय प्रकाशित करतो आणि विषय या उपाधीला लपेटून असलेलं जे ब्रह्मचैतन्य आणि आपल्या अंतःकरणात या उपाधीला अंतःकरणामध्ये असलेलं कुटस्थ चैतन्य हे एक झाले की आपल्याला विषयाचं ज्ञान ब्रह्मचैतन्यच करू शकतो. ज्ञान करून देणे हा फक्त ब्रह्माचा धर्म आहे. लक्षात ठेवा, बाकी कोणीही ज्ञान करून देऊ शकत नाही. त्याशिवाय सगळं जड आहे, ज्ञानच करून देऊ शकतो. आणि अशी एक प्रक्रिया चालते. आणि पण परमार्थामध्ये मात्र हे मन फार महत्वाचं आहे सांगितलेलं आहे. आपण आताच बघितलं समर्थांनी 205 विनाकारण लिहिले नव्हते. कारण आहे या मनाच्याच द्वारे आपल्याला त्या परमात्म्यापर्यंत पोहोचता येते. परमात्म्यापर्यंत पोहोचता येते. बरोबर, परमात्माने ते प्राप्त करून देते. मनबुद्धी त्यातली बुद्धी विशेष. बुद्धी मनापेक्षाही सूक्ष्म आहे. मनापेक्षाही बुद्धी सूक्ष्म आहे. कारण त्याच्यामध्ये कुटस्थाचा चैतन्य जे पडलेलं आहे ज्याला चिदाभास म्हणतो म्हणजे जीव म्हणतो ते आहे. आणि त्यामुळे ही बुद्धी मनासहित आपल्याला त्या आज्ञेपर्यंत घेऊन जाते. म्हणून यांना आपल्याला सांभाळणं फार आवश्यक आहे. आज्ञेमध्ये मन आणि बुद्धी प्रविष्ट होत नाही. मन आणि बुद्धी प्रविष्ट होत नाही, ते बाहेरच थांबतात. त्यांची ताकद नाही त्याला समजून घेणे. समजूनच जड आहे ते. जड वस्तू काहीही जाणून घेऊ शकत नाही. आपल्या इथे जड वस्तू किती आहे ते स्वतःहून काही जाणणार का नाही. त्यांना स्वतः जिथे ठेवले तिथेच त्या राहतात. त्यांना स्वतःहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची सुद्धा ताकद नसते त्यांच्यामध्ये. आहे का नाही. आज रात्री झोपताना आपण ज्या माठातून पाणी पिलो तो माठ सकाळी उठल्यावर तिथेच असतो ना. तो काही चालत नाही जात दुसरीकडे. याचा अर्थ तो जड आहे. सरस जडाला स्वतःचाही काही करता येते. बुद्धी आणि मन त्या परमेश्वराच्या स्वरूपात अजिबात प्रवेश करू शकत नाही. पण ते त्याच्या कार्य त्याचं जे क्षेत्र आहे परमेश्वर त्याच्या क्षेत्रापर्यंत जातात. क्षेत्रापर्यंत जातात. एवढं स्वरूप काय आपल्याला त्यांचे. कारण मन बुद्धीशिवाय तिथे बाकी कोणीच पोचू शकतो. बाकी आपले जे इंद्रिय इंद्रिय तिथे जात नाही. सगळी जड असतं तेही जात नाही. पण यांच्यामध्ये ते सामर्थ्य आहे आणि त्याच्यामुळे बुद्धीमध्ये दिलेलं असल्यामुळे आणि बुद्धीमध्ये एक विशेष सामर्थ्य आहे. म्हणजे तिच्यामध्ये सारासार विचार करण्याची शक्ती आहे परमेश्वरामध्ये. मानवी देहामध्ये जी बुद्धी आहे त्या बुद्धीमध्ये सारासार विचार करण्याची शक्ती परमेश्वराने विशेष रीतीने दिलेली आहे. त्याचा विचार करून त्याच्या भावार्थी तिथपर्यंत पोचते, त्याच्या क्षेत्रात पोचते आणि नंतर वापस येते. ज्याप्रमाणे उदाहरणच द्यायचं असेल वापस कशी येते. आपल्याकडे लग्न होतात की नाही. लग्न होतात मुलांचे मुलींचे. पूर्वी त्या मुलाकडचे लोक पूर्वीचे राहायचे नाही म्हणून त्या मुलीबरोबर एक पाठराखी म्हणून द्यायची नाही. पाठराखी म्हणून पाठराखी ज्या माहेर होताना एक पाठराखी द्यायची. ती पाठराखी त्या मुलीच्या घरात जाते हो बिलकुल. तिच्याबरोबर असते. आणि ती मुलगी घरात गेली ते काही एक दिवस वगैरे राहिली ही पाठराखी परत वापस. ते सगळ्यांना माहिती नाही. महिला वर्गाला म्हणजे आपल्या लोकांना माहीत आहे ते वापस. काय कारण आहे ते वापस फिरण्याचं. ती मुलगी तिथेच राहते. पाठराखी मात्र वापस फिरणार. कारण त्या मुलीने आपल्या बोधाचा त्याग केलेला असतो. आपल्या आईवडिलांचा त्याग केलेला असतो. आणि तिला आता आपल्या सासरी आपलं जे सासरचं जे काही आहे पती वगैरे त्यांच्याशी एकरूप व्हायचं असते. ती वापस येत नाही. असा त्याग तिने केलेला नाही. अशी ती पाठराखी तिने बदलही बदललेला नसते. ती नुसती तिच्यावर गेली असते. ती वापस येते. अशी वापस येणारी बुद्धी आहे आपली. आणि आपला जीव जो आहे ना ती लग्न झालेली मुलगी आहे. त्याचं लग्न आपल्या त्या आत्म्याशी करून देते. पाठराखी वापस येते. पाठराखी वापस तिला काय वाटत नाही. कारण तिने कधी त्यागच नाही केलं ना. होत्राच त्याग
नाही केलं का ती एकरूप झालेलीच नसते. तशी ती कधीही एकरूप होऊ शकत नाही आत्म्याशी. आणि ते वापस येते. तरी पण आपण जरी या आत्मस्वरूपाबद्दल आपण त्याच्याकडे जात नाही, तिथे त्याच्यात प्रवेश करत नाही, त्याच्याबद्दल बोलता येत नाही, त्याच्याबद्दल विचार नाही करता येत, न म्हणता न करता, तरी पण त्याचाच विचार करावा असं श्रुती सांगते. आत्मा वारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या इतिहासितव्या पूर्वधारण्य करावा आपण त्याच्याबद्दल विचार. तर दैव आहे, दुसऱ्या भाषेत बोलतो, भक्तीच्या भाषेत बोलतो, बरोबर दैव. तुम्ही त्याचा नुसतं विचार जरी केला आणि तो विचार जरी जेवढा असला तरी तो चेतन असल्यामुळे त्याला करतो आणि त्याला दया येते. तो तुमच्यातला जळवर्ग काढून टाकतो आणि म्हणतो, काल सांगितली श्रुती म्हणतात येणे पैसे उन्नते ते न लभलेस तसे शास्त्र कठोपनिषदामध्ये त्याचा अर्थही काल झालेला आहे. पुन्हा त्याचं रिपीट नाही करणार. शास्त्रीय भाषेमध्ये एक विषय आपला आजचा नाही, आपण त्याच्यामध्ये वृत्ती व्यक्तित्व व्यक्तिस्व सांगायचो, त्याच्याबद्दल आपण चर्चा करू नये. माऊलीने मात्र याचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. आपल्याला जो अहम आहे ना, तो अहमच फक्त आत्म्याशी एकरूप होतो. त्या अहममुळे आपण परमात्म्याकडून वेगळे झालो. बरं का, लक्षात ठेवा, अहमने आपल्याला परमात्म्यापेक्षा वेगळं, म्हणजे अहंकार म्हणजे अहंकार, अहम करोती ती अहंकार, तेच पुढे अहंकाराचं रूप धारण करते आणि आपल्याला स्वतःला त्या परमेश्वरापासून ठेवलं. तो परमात्मा वेगळा, मी वेगळा, झाला निर्णय. हा अहम जो आहे त्याची निर्मिती आत्म्यापासून पहिल्यांदा झालेली आहे. म्हणून आपल्यातला अहम जो आहे तो तिथे जसं पाठराखीण निघून गेल्यानंतर जसं ती मुलगी जाते ना आपल्या सासरी राहायला लागते, तसा आपल्यातला हा अहम जो आहे ना तिथे त्या आत्मस्वरूपाशी विलीन होऊन जातो आणि ते राहायला लागतं. तयार एक अहम विश्रामे आत्मरूपी संतास व्यवस्था योगज्ञानी व्यवस्था गुरुचरण उपासता वैराग्याचे येण्याची सत्कर्मे अशेष ही अज्ञान कर्मे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. माऊलीच्या 2 वेळा पाठ करून ठेवायचं आहे. हे सगळं तुम्हाला लगेच लक्षात ठेवा. जयाचे अहम विश्राम, अहंकारच विलीन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत साक्षात्कार होत नाहीये. आणि थोडंसं सर्व वृत्ती प्रदीपच आपण हे पाहू उपनिषदाशी संबंध आहे. आपण आता बघितलं की आपल्या सर्व वृत्तींना प्रकाशित करतं. कोण प्रकाशित करतं? आत्मा प्रकाशित करतो. त्याच्याशिवाय प्रकाश देण्याचं सामर्थ्य कोणाला नाही. लक्षात ठेवायचं, काहीही प्रकाशित हो तिथे फक्त आत्माच विद्यमान असला पाहिजे. हे चंद्र सूर्य तारे यांना प्रकाशित करण्याची शक्ती मर्यादित आहे, खूप मर्यादित आहे. सूर्य अंधाराला प्रकाशित करू शकत नाही, आहे की नाही? सूर्य अंधाराला, सूर्याला विचारावं अंधाराला, तुम्हाला माहित नाही वाटणार तो अंधार पाहायला जे जाईल तर सगळा प्रकाशित होऊन जाईल. तिथे अंधाराला सूर्य प्रकाशित करू शकत नाही, मर्यादा आहे त्याची. मग त्याला प्रकाशित करण्याचं सामर्थ्य कोणी? चंद्रवशी तेज विद्यमान. गीता सांगते सूर्यचंद्राचे जे तेज आहे ते माझ्याकडून आहे. हे काय यांची काय ताकद आहे स्वतःहून प्रकाशित करण्याची? 15वा अध्याय आहे ना, पाठ सगळं आपण म्हटलं सगळे येत आहे. चंद्रवशी तेज विद्यमान, चंद्र सूर्य तारे माझ्यामुळे प्रकाशित केले, मीच प्रकाशित केले आणि त्यामुळे ते प्रकाशित होतात. याचं वर्णन केलं उपनिषदाने फार सुंदर केलेलं आहे. एक प्रश्न आहे नुसता, उत्तर पाहून आपण दुसऱ्या श्लोकाकडे वळू. आपल्या चारिवृत्ती कोण प्रकाशित करू शकतो? प्रश्न विचारला आहे त्यांनी. येणे शीतम पद्धती प्रेषितम म्हणा येन प्राण प्रथम प्रैती युक्त येणे शीतम वाचे विमान वदंती चक्षु श्रोत्रम गौ देव युनक्ती. प्रश्न विचारलेला आहे ऋषिकुलामध्ये. पूर्वी ऋषी बसायचे समोर आणि प्रश्न विचारला. पहिला प्रश्न आहे, केनोपनिषदामधलं पहिली श्रुती आहे. केनोपनिषद पहिली श्रुती काढतात, त्याचं उत्तर जे दिलेलं आहे ते उत्तर आपल्या हात्या याच्याशी संबंधित आहे. ऋषी उत्तर देतात, ज्यांनी तो प्रकाश स्वतः अनुभवलेला आहे आणि पाहिलेला आहे ते उत्तर देतात. त्याचं श्रोत्रस्य श्रोत्र मनसो मनोय वाचो वाचंसो प्राणस्य प्राण प्राणस्य प्राण
चक्षुष्य चक्षु मतिमुच्य धीरा प्रेत्यास्मान लोकात अमृताभावात. झालं हे सगळे सर्व वृत्तीचं प्रकाशाचं उच्चार केलं निषेधांच्या ऋषींनी आपल्याला दिलं. श्रोत्रस्य श्रोत्र, कानाचा कान आहे, डोळ्याचा डोळा आहे, वाणीची वाणी आहे, चक्षु डोळ्याचा डोळा, वाणीची वाणी, कानाचा कान, आणि जेवढं काही असेल त्याचे ज्ञानेंद्रिय आहे ना, त्याचा मुख्य इंद्रिय तो आहे, तो प्रकाशित करतो आहे, तो त्यांना कार्य प्रवृत्त करतो. आपण शाळेमध्ये असताना एक प्रयोग शिकलो होतो, चुंबकाचे प्रयोग केले आपण शाळेमध्ये. चुंबक लोखंडाला आकर्षित करून घेते आणि चुंबकाची खूप शक्ती असते. ते लोखंडाच्या कणांना जिथे जिथे चुंबक जाईल तिथे तिथे खेचत जाते, तसं नाही का? एका कागदावर लोखंडाचा पीस ठेवायचा, खाली चुंबक लावायचा, ते फिरवायचं की हेही फिरतात आपलं, ते लोखंडाचे कण सुद्धा फिरतात. चुंबकाची शक्ती अशी आपण अनुभवली आहे, जशी शक्ती आहे त्याची प्रसराची, तो आपल्या त्या शक्तीने यांना सगळ्यांना प्रकाशित करून देतो. कोणाला डोळ्याला प्रकाशित करतो, कानाला प्रकाशित करतो. त्यांनी प्रकाशित केल्यावरच आपल्याला ऐकायला येतं. हे नुसते कान असून उपयोग नाही. बहिऱ्या माणसाला कान असतात ना, बहिऱ्या माणसाला कान असतात, ऐकून नाही येतं, पण कारण आतमध्ये ते प्रकाशक जे आहे त्याचं तेच काम नाही करत. तर त्यामुळे ही ती शक्ती आहे की जी आपल्या सगळ्या इंद्रियांमध्ये त्या शक्तीचा प्रवेश होतो. एक श्लोक म्हटलेला अंदाजे म्हणतात, यो न प्रवेश्य मम वाच मां प्रसुप्तां संजीवयति शक्तिधर स्वतां अन्यं चरण हस्त श्रवण त्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भागवतामध्ये श्लोक हा म्हटला होता. खूप प्रविष्ट झाला, माझे कान ऐकायला लागले, डोळे पाहायला लागले, सर्व बारीक बोलायला लागले, तो काहीच नाही. प्रकाशक तो आहे, सर्व वृत्ती प्रतिभा, सर्व वृत्तींचा प्रकाशक तो आहे. त्याला आपण कुठंच आत्मा म्हणतो, तो आपल्यामध्ये आहे. आणि हे सगळं जाणून घेणे हीच आपल्या जीवनाचं अंतिम कर्तव्य आहे असं समजूया आपण. आणि ते या 4 क्रमांकाच्या श्लोकाचं आपण विवरण टाकूया. 5 क्रमांक यात घ्यायचा आहे, कोर्स पूर्ण करायचा आहे. ओव्हरटाईम करायला वेळ नाही आहे, जास्तीचे क्लासेस घ्यायला काही हे नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला करावं लागेल. 5व्या क्रमांकाचा असतो, नमे लोक यात्रा प्रवाह प्रवृत्तीर नमे बंद बुद्ध्या गृहा निवृत्ती प्रवृत्तीर निवृत्तीश्च चित्तस्य वृत्तीर यतस्त्वं त्वन्वहं तत्स्वरूप शिवोऽहम्. वेगळ्या रीतीने अगदी समजून सांगणं सूर्याचार्यांचं आपल्याला सांगणं तेच आहे. मी काय आहे, मी काय नाही, त्याच्या पलीकडे काही सांगतो. एवढं सुंदर सांगणार की ते छान पटवून दिलं नाही का? जे शिक्षक वर्गात शिकवताना छान पटवून देतात ते किती लोकप्रिय होतात, पॉप्युलर होतात किती ते सगळे. तसंच प्रकार आहे. अत्यंत श्रेष्ठ शिक्षक आज आपल्याला आता समजून सांगत आहे, नवे लोक यात्रा प्रवाह. आपण लोक प्रवाह पतीत म्हणाला जातो, प्रवाहांची बरोबर प्रवाह चाले वाहत प्रवाह. जन्म झाला म्हणजे झालं, शाळेत शिकलो, कॉलेजमध्ये गेलो, नोकरी लागली, लग्न केलं, पोरं झाले, हे झालं, शेवटी राम नाम सत्य आहे. हा प्रवाह आहे. आपण त्याला चालतो. आचार्य म्हणतात, नवे लोक यात्रा प्रवाह. मला हे लोक प्रवाहामध्ये असं वाहून घेण्याची इच्छा होत नाही, मला ते आवडतच नाही. प्रवाह प्रवृत्ती नवे बंद बुद्ध्या, मला ते आवडतच नाही. बंद बुद्ध्या, मी बंधनात आहे ही बुद्धी कशी आहे हे मला म्हणणं आवडत नाही. मी बंधनातच नाही, मी मुक्त आहे. नवे बंद बुद्ध्या गृहा निवृत्ती, मग त्याची निवृत्ती करण्याची कुठा ठेवी कोण करणार आहे? विनाकारण गृहा निवृत्ती. कारण प्रवृत्ती निवृत्तीच्या चित्तस्य वृत्ती. प्रवृत्ती म्हणजे कर्म करणे, निवृत्ती म्हणजे त्यापासून निवृत्ती, दोन्ही चित्ताच्याच वृत्ती आहे. आणि आम्हाला चित्ताशी काही घेणं देणं नाही. आमचं चित्त तर आता बस त्याच्याचकडे लागलेलं आहे, आमचं मन त्याच्याकडे लागलेलं आहे.
आणि चित्त त्याच्याकडे, कारण तो त्याचा प्रकाशक आहे. आपण त्याला शोधलं प्रकाशक कोण आहे ना, चित्त आता त्यालाच वाहून दिलेलं आहे. भक्ती मार्गात समजलं. त्या गोपींना एकदा उद्धवजी गेले होते, भगवान श्रीकृष्णानेच पाठवलं भक्ती शिकवण्यासाठी. आले उद्धव, गोपीनाथांनी घेतलंच त्यांना. आमचा श्रीकृष्ण कसा आहे सांगा, आम्हाला पाणी दिलं पाहिजे प्यायला, मग सांगतो तुम्हाला. आसन नाही दिलं काही, एकदम श्रीकृष्णच कसा आहे सांगतो तुम्हाला. सांगितलं ते सगळे समजलं. आणि त्यांनी पाहिलं त्या गोष्टींचे सगळे जे व्यवहार होते दिवसापासून संध्याकाळपर्यंत फक्त कृष्णमय झालेले होते. मी थोडक्यात सांगायला फक्त भागवत जन्म त्यांना कृष्णमय झालेले व्यवहार. तुम्ही काय काय उपासना करता, काय काय साधना करता, आता ज्ञान शिकताना भक्ती शिकवण्यासाठी पाठवलं म्हणून त्यांनी विचारलं. त्यामुळे काय प्रश्न विचारला मन नाही जसं बीस, उद्धवाला मन नाही जसं बीस, एक कथा जो गयो श्याम संग देश. अरे आमचं मन एवढं सुंदर बाबा उद्धव, तो गेला ना तिकडे द्वारकेला जाऊन बसला, त्याच्याबरोबर आमचं मन घेऊन गेलं. कुठून आराधना करू, आमचं मनच नाही आहे. देश, ईश म्हणजे कृष्ण परमात्मा. ते तोच मुद्दा सांगितलेला आहे. सगळ्या चित्ताच्या ज्या प्रवृत्ती आहे, निवृत्ती आणि प्रवृत्ती, कारण मी नाहीच आहे. प्रवृत्तीची नाही आणि निवृत्तीची नाही. त्यात एका पाठोपाठ घडतात आणि न पावतात. प्रारब्ध वर्षात जे काही प्रवृत्ती होत असतील कर्माला भोग देण्यासाठी, त्या होतात. त्या निवृत्तीचा मार्ग काही गणित नाही त्यांच्याशी. मग मी कोणा सांगितलं तर स्वरूप शिवोहम, कल्याणकारी कर्मतत्व जे आहे ते मी आहे. आपण थोडंसं विवेचन बघूया म्हणजे आपल्याला पूर्ण होऊन जाऊ. नवे लोकयात्रा प्रवाह प्रवृत्ती. प्रवृत्ती म्हणजे आपण काहीतरी कर्म करण्यासाठी आपण उद्युक्त होणे, प्रवृत्त होणे कर्म करण्यासाठी. ते का नाही आहे आचार्य सांगतात. पुन्हा आता तो अगोदर झाला तसा हा विषय की मी काहीतरी हालचाल किंवा कर्म कशासाठी करणार, काहीतरी माझ्या त्रुटी असेल, कमतरता असेल, काहीतरी मला हवं असेल जे माझ्याजवळ नाही आहे, ते प्राप्त करून घेण्यासाठी मला कर्म करावे लागते. आता मी तर पूर्ण मदहार आहे, पूर्ण चालू आहे, कायच अपूर्णच नाही आहे. म्हणून मला आता प्रवृत्ती कशाला होईल, काही प्राप्त करून घेण्यासाठी. नवे पाठास कर्तव्य त्रिशू लोकेश किंचन, भगवान स्वतः सांगतात. तिन्ही लोकांना काही मला काय कर्तव्य नाही. ज्ञान वाप्त नवाप्त मिळून वर्त योज कर्म, तरी मी कर्माला वापरत आहे तुमच्या लोकांसाठी. भगवान श्रीकृष्ण ज्यामध्ये सर्वश्रेष्ठ लाभ प्राप्त झाला तर कशाला आता काही उलटी करायला मागे लागले. याला आपण ना म्हणून आपण म्हणते ते ना निगमतः यस्मिन् स्थितं दुःखेन गुरुण आपण विचार करते. त्या लाभामध्ये मी स्थित झाल्यानंतर दुःखाचे डोंगर कोसळले तरी मी विचलित होत नाही. असा लाभ मला झालेला आहे. मला प्रवृत्तीचा काय संबंध आला माझ्याशी, माझ्या प्रारब्धात आल्या काही संकट तो पाहून गेलो, ज्याच्याशी मी एकरूप बसलो आहे त्याच्याच कडे लावून आम्ही त्याच्याशीच एकरूप झालो आहे. तो पाप असेल काय करायचं ते. प्रवृत्ती ज्या ज्या कशाची तरी त्रुटी असेल, न्यून असेल, त्याच्या इच्छा होतात, तर बिलकुल आपण कर्म करतो आणि प्रवृत्त होतो. मी जर पूर्णच आहे तर मी काही करत नाही. त्यामुळे आता मला तस्य कार्यांना विद्यते, मला काही घेणं देणं नाही. आत्मदेवचे संतुष्ट तस्य कार्यांना विद्यते. गीताच सांगते आत्म्याची प्राप्ती झाल्यानंतर कुठलं कार्य आलं, कुठलं कर्म आलं, काहीच नाही. कर्म करून तर सुखच मिळवायचं आहे, तर मी सुखरूपच होत बसतो. एक अत्यंत मार्मिक दृष्टांताला सांगता आठवला मला. आपल्याला हिरा घ्यायची इच्छा आहे, असं वाटलं हिराच घ्यावा. गेलो बाजारात, घेतला हिरा, आला तो हिरा आपल्याला ठेवला. त्याला थोडा वेळ आपल्याला
साक्षात स्वतःच हिरा असतो. बरं का, लक्षात घ्या. त्याला हिरा घेण्याची कधी प्रवृत्ती होते का? हिऱ्याला हिरा घ्यायची कधी इच्छा होईल का? सोन्याला वाटेल का कधीतरी 20 ग्रॅम घेऊन किंवा सोनं वाटेल का सोन्याला? ते स्वतःच सोनं आहे, ते स्वतःच हिरे रूप आहे. जे मी नाही आहे घेण्याची मला प्रवृत्ती होऊ शकते. आता मी सोबत माझ्याजवळ आलेलं काही सदा ना मला प्राप्त करून घेण्यासाठी काही जगात आलेलं नाही. तरी वर्ता येऊ शकत नाही तुमच्यासाठी मी आता इथे करत आहे अर्जुना. म्हणून मी ते मुद्दा लक्षात घ्यायचा. एकदा आत्म्याचं दर्शन झाल्यानंतर तृप्तो भवती आत्मा रामो भवती वगैरे वगैरे साक्षात्कार ही स्थिती होते. म्हणून आचार्य म्हणतात आता ही स्थिती आल्यानंतर मला काही बंध आहे, बंधन आहे, बंधबुद्धी राहणार आहे का? शिल्लक अजिबात राहणार नाही. तिला बंधबुद्धीतून बाहेर पडण्यासाठी काही कुठं ठेवी करावं लागेल, अजिबात करावी लागणार नाही. कर्मच करावं लागणार. कर्म संपून जातं. सर्व कर्म अखिल पार्थ ज्ञानीपदी समाप्यते. सगळंच होऊन जाते संपलं. एकदा ज्ञान झालं की कर्माला पूर्ण विराम. कारण कर्म अपूर्णतेच्या जाणीव निर्माण होत असते. ती जाणीवच मिळेल. मी जाणीव म्हणून चालू आहे. मी हिराच चालू आहे, मला हिरा घ्यायची इच्छा नाही. सोनच चालू आहे, सोनं घ्यायची इच्छा नाही. मी आता परमात्मा झालो. आता आणखी काय हवं आहे मला? मी कोणासाठी केलं असं? एखाद्या प्रश्न एवढं ब्रह्मांड निर्माण केलं, चंद्रन सुखेत आहे, ते आपण जीवाने केलेले पराक्रम बरं का लक्षात ठेवायचं. मागे जन्मामध्ये त्याचे कर्म मला बघायसाठी त्या परमात्म्याला विनाकारण विचारायला धोकेतून उठावं लागतं. एक बहुश्या म्हणावं लागतं आणि मग हे सगळं करून त्याला करावं लागतं. अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही गोष्टी आत्मसाक्षात्कारानंतर निघून जातात. प्रवृत्ती आणि निवृत्ती या चित्ताच्या वृत्ती आहेत. या चित्ताच्या वृत्तीला प्रकाशित करणारं जे तत्व आहे तेच आता मी आहे. मग मला या चित्ताची काही घेणे देणं आलेलं नाही. आता चित्त तरी काय चिंतनच करणार आणि चिंतनात तत्व प्राप्त होत नाही. नैव चिंतनचा चिंतन, नैव चिंतन चिंत्यम, नचा चिंतन न चिंतन चिंत्यमेव तत्. असं शब्दाचा बोलले आहे अमृतबिंदू उपनिषदामध्ये. पक्षपात विनिर्मुक्तम ब्रह्मसंपद देते. त्याचं चिंतन करता येत नाही, तो अचिंतनीय आहे. तरी त्याचं चिंतमेव तत्, तरी चिंतनच त्याचं करतात. श्रुती सांगतात ना अमृतबिंदू चिंतन करता येत नाही, तो चिंतनीय आहे. चिंतन करा. काहीचे काही प्रकार आहे. मग कसं करायचं चिंतन? आणि जर जाऊन बसायचं हात जोडून, बाबा तुझं चिंतन करता येत नाही असं चिंतन करायचं. हेच चिंतनचं स्वरूप. हे दोन्ही पक्षपात विनिर्मुक्त दोन्ही बाजूला होऊन जातात आणि ब्रह्मसंपद देते. त्याला दया येते. याला खरं पकडून मला तर माझं तो दयावान म्हणून आपलं स्वरूप उघड करतो. असा जो पूर्ण संतुष्ट झाला आहे त्याला आता या सगळ्या गोष्टी करण्याची काही आवश्यकता नाही आहे. मोठ्या गोष्टी आज्ञा म्हणण्याची, आज्ञा म्हणणं क्लेशापासून सोडी, दुःखापासून दोन्ही भावभाषा अंबे तुझं वाचून कोण होईल आपल्या गोष्टी आहेत. ज्यांनी मन बुद्धीची विचार सत्य मानून बसले त्याच्यासाठी जे काही करतायचं या अशी प्रार्थना कोण करेल? कशाला करणारच नाही. चिंतस्य कामाय शरीरानुसार त्याला शरीराचीच प्राप्ती करून घेण्याची इच्छा होत नाही. आत्मानं चेत बीजान्यात. कोण? आत्मानं चेत बीजान्यात. अहमस्मी पुरुषः अयम अस्मी इति पुरुषः किमिं चिंतस्य कामाय शरीरानुसार. शरीराची इच्छा होत नाही. ह्या आर्थिकरित्या कोण करत बसते? मुद्दा आहे थोडासा विनोदी असलं तरी त्याचं मर्म लक्षात घेऊन घ्या. ही प्रकारच्या सर्व इच्छांची निवृत्ती झालेली असल्यामुळे अत्यंत शांत आणि निर्विकार झालेला आहे. कुठलंच प्रयोजन त्याच्यासाठी शिल्लक राहिलेलं नाही. कशाचंच प्रयोजन नाही झालं. शिल्लक नाही. प्रयोजन मनुष्य न मनोपी प्रवर्तते. ज्ञान झालेल्या माणसाला हे सगळं प्रयोजन संपलेलं असते. आपण म्हणत ज्ञानी माणूस काहीच करत नाही ना, सगळं करतो आपल्यासाठी, सगळंच करतो. ज्ञान झालं नाही, ज्याला ज्ञान झालं आहे असा ज्ञानी आणि ज्याला ज्ञान झालं नाही असं. दोघे जेवायला बसले तर तो ज्ञानी जास्त खाईल कदाचित.
टेंडन्सी आपल्याला दिसून येऊ शकते. बरं खायला तसं नाही आहे, पण त्याचं जेवण जास्त असू शकते. मग आपण म्हणतो ज्ञानी आहे, तसं सगळे इतके कर्म करतो. खाणे पिणे हे सगळे शरीराचे धर्म आहे. त्याला जीवनमुक्त म्हणतात. जीवनमुक्त जोपर्यंत त्या देहामध्ये आहे, त्या देहाचे जे काही संस्कार घेऊन आलेले आहे, प्रारब्ध घेऊन आला, ते सगळे त्याचे काम करत राहणार आहे. हा त्यापासून अलग आहे, तो सगळंच करतो. जीवनमुक्त सगळंच करतो. मुक्त जो आहे जीवनमुक्त सगळं करतो. मुक्ताचे देह जसे हालत असे संस्कार असे ते पाहून लोक किसे परता ऐसे म्हणते ज्ञानेश्वरी. मुक्ताचे देह जसे हालत असे संस्कार असे. जीवनमुक्त झालेला जो आहे तो आपल्यासारखा दिसला तरी चुकूनही त्याला असं दूषण देऊ नका, हा करत आहे म्हणून. ते पाहुणे लोक पिसे म्हटलं आहे पाहुणे, म्हणजे आपल्यासारखी वेळे प्रपंची करता आहे त्याला करता म्हणतात. ज्याला अज्ञानी असतात ना, ते तो काय ज्ञान झालं म्हणतो, तो तर काय 3दा जेवण करतो, तो आम्ही तरी 2दाच करतो. आपल्या घराची दूषण आणि निंदा त्यावर त्यांची करायची नाही, असा त्याचा अर्थ आहे. थोडं त्याचं स्वतः तो कर्मच करत नाही, अजिबात तो कर्म करत नाही. ते वर्त जर दिसती देई तरी ते देई नाम भाषे काय. ते वर्त जर दिसती देई, ते त्याच वर्तन करण्यासारखे दिसतात, परंतु ते तरी ते देई नाम ते त्यात नसतात. मग कुठे माझ्याकडे असतात, ते माझ्यासाठी असतात. अर्जुना काय कर्म करेल, तुम्हाला समजत नाही म्हणून तुम्ही त्याला करत असं म्हणणारे प्रपंचिक लोक. म्हणजे तो जीवनमुक्त एकही कर्म करत नाही. असते नाम तो भाव बुद्धी असते, म्हणजे ते अशा स्थितीत पोहोचलेला आहे, तो काय कर्म करेल. स्पष्ट जाणीव झाली हो ब्रह्मांडाची. त्याला जीवनमुक्ताला स्पष्ट ज्ञान झाले. त्याचा एक मोठा निर्णय करणे वा न करणे हे तो आगवेची जाणीव. विश्व चळत असे जमी परमात्मेने, हीच ही ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक क्षणाला जे काही असेल प्रसंग त्यावर उभे केलेले आहे. म्हणून 9000 झाले. 9000 काल यायला लागले आपल्यामुळे यायला लागले. करणे वा न करणे हे तो एकाला जातो, एकटाच जाणतो काय करायचं न करणे. विश्व चढत असेल जमी परमात्मा, ज्याच्या सत्तेने हे विश्व हालचाल करून आलेला आहे ना, तोच खरं जाणतो काय करणे वा न करणे. जे आपण आता करण्यापासून करणं काय न करणं काय ते तो एकटाच जाणतो. आणि म्हणून तो जो आहे विश्व चढत असेल जमी परमात्मेने. गीतेचे पुष्कळ आहे. हे तर प्रवृत्ती भूतानां सर्व स्वकर्मात अभिव्यक्ती सिद्धी खूप आहे. सगळीकडे आपल्याला हे आढळेल. एक शेवटचा मुद्दा सांगून संपवतो आणि एक मुद्दा काल जो मुद्दा त्यांनी सांगितला तो घेऊन आपण थांबूया इथे. वेळ झाली, आपण 2-3 मिनिटात सांगतो. साधन चतुष्टयामध्ये वैराग्य दुसऱ्या क्रमांकाचं साधन आहे. विवेक, वैराग्य, समाधी, शब्द संपत्ती, मोक्ष, बहिरंग साधन. त्याच्यामध्ये वैराग्य शब्द येतो आणि समाधी शब्द संपत्तीमध्ये शम आणि दम सुद्धा येतात. आता शम आणि दम याचं ओळख वैराग्यासारखंच आहे. वैराग्य म्हणजे काय, विषयांच्या इच्छा आपण आवडून धरलेल्या असतात, विषयांच्या भोगाची इच्छा त्यागलेल्या असतात नाही. त्या आणि 22 वैराग्याबद्दलची ओळी फार सुंदर आहे. आणि त्यावर वैराग्यामध्ये जे विषय आहेत ते त्यागायचे असतात. विषय त्याग त्याच्यात साधारणतः त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. विषय नको असा आग्रह आहे, विषय सोडा असा वैराग्यामध्ये आग्रह असतो. कारण विषयामध्ये एकदा गुंतला जीव की मग तो कर्माच्या साठ्यामध्ये सापडतो आणि मग धर्माधर्म पाप पुण्य जमावते वगैरे वगैरे सगळे ते पुढची शृंखला सुरू होते. पण तरी शम आणि दम म्हणजे शमन करा, इंद्रियांचं दमन करा, मनाचं शमन करा असं त्याच्यात का सांगितलेलं आहे. तर त्याचा फरक लक्षात ठेवा. पण इंद्रियामध्ये जे आहे वैराग्यामध्ये विषय नको असा आहे, विषय नको आहे असा त्याच्यामध्ये भाव आहे. आणि शम आणि दम त्याच्यामध्ये विषय असले तरी उदासीनतेकडे त्याचा निर्देश केलेला आहे. असू दे विषय काही बिघडत नाही. शम दम आम्ही उदासीन राहू, आम्ही तुच्छ समजून त्याला. उदासीन म्हणजे अनुकूलही नाही आणि प्रतिकूलही नाही, याला उदासीन म्हणतात.
पाहिजे नाही नको आहे असं नाही, दोन्ही नाही. उदासीन. आणि हे खूप मोठा मनाचे श्लोक ज्यांनी वाचले असतील, उदासीनता तत्वता सार आहे समर्थ संप्रदाय. ही उदासीनता आहे, त्याला उदासीन असं एक मनाची समतोल स्थिती आहे, ज्यामध्ये विषय समोर असले तरी ते तुच्छ वाटतात. एवढंच त्यामध्ये आहे. मग आता कसं काय करायचं? तुच्छ समोर असले तरी विषय पाहायचे नाही, विषय त्यावर द्यायचे. काय जीवन जगायचंच नाही, जीवनही नाही जगायचं. इतकं चांगलं विश्व आहे, इतके चांगले पदार्थ आहेत, तिथे सगळे निर्माण झालेले सगळं. आणि असं पाहताना कसे करायचे आपल्या प्रपंचकाला पडलेले प्रश्न. पण त्यावर तुकाराम महाराजांनी उत्तर देऊन ठेवलेले आनंद तैसे राहावे चित्ती असू द्यावे समाधान. पाहिले उद्वेग दुःखची केवळ भोग नाही, ते फळ संचिताची. काय करत कर्माचा अध्यक्ष तो परमात्मा हे लक्षात ठेवायचं. कर्माध्यक्ष सर्व भूतादिवासा साक्षी चेता केवळ निर्गुणश्च असं वर्णन उपनिषद करते त्याचं. म्हणून कर्मासंबंधी आपले स्वतःचे निर्णय घ्यायचे नाही. आपल्या वेद कर्मासंबंधी जे शास्त्राने केलेले निर्णय ते अगदी शिरोधार्य मानून निमूटपणे त्याचं आचरण करायचं. त्याचा प्रश्न विचारायचे नाही, त्याच्यात काटे फोडायचे नाही. कर्मसूत्र आहे, कर्मसूत्र जैमिनींचं खूप मोठं आहे, वेदांतशास्त्राने स्वीकारलं. त्याचा अभ्यास करायचा आणि त्याप्रमाणे निर्णय करायचा. जो श्लोक आपण झाले पुढचा एक 2-4 मिनिटाचा छोटासा विषय आहे. काल त्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही सांगता द्वैत सिद्ध होत नाही असं काल निघाला. द्वैत आणि अद्वैत दोन शत्रू कायम उभे असतात. पण यांचं थांबतच नाही की जोपर्यंत नाही थांबलेलं. द्वैत म्हणते आमचंच करा, अद्वैत म्हणतात तुम्ही अस्तित्वातच नाही आहे. असे वाद्य चालले ते अजूनपर्यंत थांबलेले नाही. एवढं लक्षात ठेवायचं. आपल्याला छोटीशी युक्ती आहे आणि शास्त्र असं म्हणतं की हे द्वैत नावाची वस्तू नाहीच आहे, कारण अद्वैतच आहे. अद्वैताची श्रुती आहे, एकम एव अद्वितीय एवढं म्हटल्यानंतर कुठे द्वैत राहणार आहे सांगा. सर्वत्र ब्रह्म असं म्हटल्यानंतर द्वैताला कुठे जागा आहे का? ते जागा सर्वत्र हे परमात्म्याने व्यापून घेतलेला आहे. मग परमात्म्याशिवाय दुसरं इथे नाही, त्याचं द्वैत उद्भवलं असा तो मुद्दा शास्त्राचा आहे. त्यावर विद्वान लोकांनी खूप विचारमंथन केलं आणि छोटीशी युक्ती त्यांनी सजेस्ट केलेली आहे, ते सांगतो आपल्या लक्षात येईल. थोडासा विचारही करावा लागेल, तो करून घ्या. पुस्तकीच्या काळामध्ये आपल्याला अनुभवाला इथे येत असलेले 2 वर्ग अगदी स्पष्ट दिसतात. एक आहे जड वर्ग आणि एक आहे चेतन वर्ग. आहे बरोबर, इतकेपर्यंत समजायला काही अडचण नाही. चेतन आहे, झाडं हालताना दिसतात, कुत्रे बोलताना दिसतात, आपण हालचाल करताना. चेतन वर्ग आहे असं ढगांची गडगडाट होते तिथे चेतन तत्व आपल्याला अनुभवाला आहे. सगळीकडे जड वर्ग आहे. पर्वत बसलेले आहेत एका ठिकाणी नाही का, रस्ते आहेत ते तिथेच असतात. रस्त्यावर आपण जातो पण रस्ते कुठेच जात नाही, ते तिथेच असतात. मुद्दा आहे की जड आणि चेतन वर्ग आहे. बरोबर आहे. आपल्याला हे जे जाणून घ्यायचं जे आहे ते जड आणि चेतन जे आहे ते आपल्यातल्या कोणाला समजतं. दुसरा मुद्दा, आपल्यातल्या कोणाला समजतं की हे जड आहे आणि चेतन आहे. उदाहरण देतो त्यासाठी. जसं अन्न खातो आपण, आपल्या जो जीभ एकच आहे की नाही, एकच जीभ आहे. हे गोड आहे आणि हे आंबट आहे आणि तिखट आहे खारट आहे एकीलाच का ते विचारलेलं काही बाकीचं आंबट करण्याची जीभ वेगळी, गोड करण्याची जीभ असं तर नाहीच आहे काही. नाही, एकच जीव चौथीलाच करते फक्त. आता या सृष्टीमध्ये जड वर्ग आहे आणि चेतन वर्ग आहे हे जाणून घेण्याची ताकद कोणाची आहे? आपण विचार करा. आपण विचार केला आणि आपण नाही केला, आपण ज्यांनी केलं त्यांचं सांगतो. त्यांनी समजून ठेवलेलं आहे की आपल्यात बुद्धी आहे ना, अशी काय तुम्ही म्हणता बुद्धीने नाही करत. बुद्धीला हे सगळं कळत आहे, हे जड आहे आणि चेतन. अच्छा ठीक आहे, बुद्धी कशी आहे आपण सांगा बरं. त्यांना प्रश्न विचारला, बुद्धी कशी आहे? बुद्धी जड आहे. अच्छा, मग त्या जड बुद्धीला चेतन कळेल का? जे द्वैत जे निर्माण झालेलं आहे हे जड चेतनाच्या भेदामुळे निर्माण झालेलं आहे. जड आणि चेतन दोन झाले म्हणजे द्वैत आहे. शास्त्र असं म्हणतं की हे असं नाहीच आहे.
विचारला प्रश्न, बुद्धी जड जड बुद्धीला तुमचे चेतन कळलं का? तुमच्या बुद्धीला जड बुद्धीला जर चेतन कळेल तर ती स्वतः जड कशाला म्हणाल? बरं, जड वस्तूला काही कळण्याची हेच नाही आहे, सोय नाही आहे ना, म्हणून तिला जड म्हणतो ना. जड वस्तूला ज्या दिवशी काही लागताच नाही, उदाहरण दिलं माठाचा, तर आपण स्वतःहून चालायला लागेल एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी, सगळंच कळते त्याला. कळते म्हणजे चेतन तत्व त्यात आहे, तो झालं चालायला लागेल. नाही, बुद्धी जड आहे, बुद्धीला जडाशिवाय काही नाही करणार. सजातीय वस्तू करते नाही का, जडाशिवाय काही करणार. तुला चेतन असं भावही करत नाही. बरं ठीक आहे, चेतन कळलं नाही, मग तुम्ही चेतना कसं कशावरून म्हणता? बुद्धीला जर जड कळत असेल आणि ती म्हणत असेल की जडच आहे, ठीक आहे, आमचं अद्वैत सिद्ध झालं, फक्त जडच आहे. तुम्हाला जड सगळं जड एकच आहे की समजून बारीक मुद्दा आहे, जडच आहे. पण तुम्ही म्हणाल की जडाला काही कळण्याची असते, चेतन आहे, ठीक आहे, चेतन आहे. आमच्यातली ज्याला कळते ती यंत्रणा चेतन आहे, बुद्धी सोडून दिली आपण, तर ते चेतनाला जड करणार नाही. पण चेतनाला जड करण्याची काय व्यवस्था आहे सांगा? काहीच नाही, करूच नाही शकत. सूर्याला अंधार कळतो का? आता सांगितलं की सूर्य जो जो अंधार पाहायला तो उजेडच करून टाकेल तिथे सगळं. सूर्य म्हणाल अंधार काय बघावं असं, आम्ही तर कधी नाही मला अंधार, आमच्यात अंधार नाहीच आहे. चेतनाला जड कधीच कळणार, बुद्धी जड आहे त्याला चेतन कधीच कळणार. असं हे सुरू असताना प्रश्न असा येतो की जर कळणारी, माझ्यातली कळून घेणारी वस्तू तिला तुम्हाला एक मानावं लागेल तरच हा निर्णय लागून जाईल, नाही तर निर्णय लागेल. एक तर तिला जड तरी म्हणा, नाही तर चेतन तरी म्हणा, काही म्हणा, सिद्ध अद्वैतच होते की नाही, एकच होते की नाही, कळणार एकच राहील. कळून घेणारं तत्व फक्त एकच आहे आणि कळणारं तत्व हे जड राहू शकत नाही. म्हणून माझ्यात कळणारं जे आहे ते चेतन तत्व आहे आणि ते एकच आहे. मला जडाचा अजिबात अनुभव येत नाही. मग काय जडाचा अनुभव? जड जड का म्हणतो? त्याच्यावर शंकराचार्यांनी उत्तर दिलेलं आहे, साधा उत्तर अगदी कळण्यासारखं आहे. पण हे लक्षात ठेवा, तुमच्यातलं कळून घेणारा जो आहे ना तो फक्त चेतनच आहे, म्हणजे अद्वैतच सिद्ध झालेला आहे याच्यामध्ये. त्याच्याला जड काहीच नाही त्याच्यामध्ये. मग हे जड असं का म्हणतो आपण? त्याचं उत्तर दिलेलं आहे त्यांनी. उत्तर असं दिलेलं आहे की या जडाने चेतनावर एक आरोप केला की ते जड आहे, त्या जडाने चेतनावर आरोप केला की हे चेतन आहे म्हणून. असा नुसते एकमेकांवर केलेले आरोप आहे फक्त बस. अन्यस्मिन अन्यारोप हा इथून अध्यास भाष्याची शंकराचार्याची सुरुवात होते आहे. आणि श्रुतीने निर्णय दिला आहे की या सृष्टीमध्ये जड नावाची वस्तूच नाही. सर्व खलु इदं ब्रह्म, कुठे आला जग सांगा? आताच आपण सर्व खलु इदं ब्रह्म, ब्रह्मचेतन आहे. आत्मा व इदं देवाकर असेल काहीतरी उपनिषदाची सुरुवात चेतनकारकवादापासून होते. कुठे आला जग? जड नाहीच आहे. छांदोग्य उपनिषद सांगते सर्व खलु इदं ब्रह्म, तज्जलं शांत उपासित, त्याची उपासना करा. ब्रह्माची उपासना करायला सांगितलं, ब्रह्मेत्य उपासित, आत्म्याची उपासना, आत्मा ही देव उपासित गुरुदाराने सांगता येईल याची उपासना करा. चेतनाची उपासना करायला सांगितली त्यांनी, ब्रह्माची उपासना बरं का कशी करायची तीच आता अमृत बिंदूमध्ये सांगितली ना, तशी तुझी उपासना होऊ शकत नाही अशीच उपासना करायची त्याची. असं तो मुद्दा बाजूला ठेवून धार्मिक सुंदर विनाकार ब्रह्माची उपासना करा, ब्रह्मच आहे असे. बरं, हे याला एक दुसरं प्रमाण देतो. ही युक्ती आहे, छोटीशी युक्ती आहे. त्यांनी हे सिद्ध झालं की माझ्यात विश्वाचं जे काही कळून घेण्याचं जे साधन आहे ते चेतनच आहे, त्याला जडाने स्पर्शच केला नाही. मग मला जड कळलेलंच नाही कळलेलं, मग मी जड आहे का म्हणून केलेला आरोप आहे, चेतनाने जडावर केलेला आरोप आहे. आपण व्यवहारात तसे आरोप करतो बरं का, चेतनाचे जडावर आणि जडाचे चेतनावर. मी आंधळा आहे म्हणतो ना बरोबर, एक उदाहरण मी आंधळा आहे. आंधळा कोण आहे? याचा देह आहे ना आंधळा, तो कसा आहे? जड आहे. हा का मी चेतन आहे. मग मी आंधळा, या चेतन मीवर याने हा आंधळेपणाचा आरोप केलेला आहे. मी आंधळा राहू शकत नाही कारण त्याला डोळेच नाही, त्याला डोळे नाही, त्याला हात नाही, पाय नाही. वर्णन भले
विद्या सहस्र शीर्ष पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद, हे सुपाधिक वर्णन आहे त्याचं, पण त्याचं मूळ स्वरूप आहे त्याला हात नाही, पाय नाही, डोळे नाही, तरी तो सगळं ऐकतो, सगळं पाहतो. डोळ्याशिवाय पश्यन्ति चक्षुष शृणोत्य करणं सवेत्ती वेद्यम न तस्यसी वेद्या, तो सगळं जाणणार, त्याला जाणणारा कोणी नाही आहे, असं त्याचं वर्णन श्वेताक्षर उपनिषद करते. मुद्दा लक्षात घ्यायचे की चेतनांनी केलेला जळाव आरोप आहे म्हणून मी आढळले असं म्हणतो, आणि माझा पाय मोडला असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्या जडाचा मोडलं जड आणि त्यांनी आपल्या केला जडाचा चेतना आरोप, असं अन्यास्मिन अन्यारोप हा या गोंधळामधून एक खूप मोठा आपण व्यवहार काय असतो तो मिथ्या व्यवहार आहे, त्याला मिथ्या व्यवहार म्हणतात, तो करत असतो. त्याला आपण सुरुवातीला बघितलं खोट्यामीचं खोट धरून सांगतो, तो हा खोटा मी आहे, समजतच नाही आहे, निर्णय होत नाही. बरं, आता संतांचे अनुभव घेऊ आणि थांबव. हे जे आपण इथे युक्ती जे मांडली ते संतांचे प्रत्यक्ष अनुभव आहे, संतांचे प्रत्यक्ष अनुभव आहे. माऊलीला विचारलं तर माऊली काय म्हणते, भरला दंडाट हरी दिसेल, ते असंच आपल्याला गमत म्हणून बोलते का? नाही, त्यांच्या दृष्टीला 24 तास हरीच दिसतोय, हरीच दिसतोय, फक्त हरीशिवाय काही पाहत नाही. तुकाराम महाराज फक्त त्रिभुवन संचले विठ्ठले का, त्याचा अभंग आहे. तुका म्हणे आम्ही देखतच नाही, मी देवावरील काही दुसरे दे. तुकाराम महाराजांची गाथा वाचणाऱ्यांना माहीत असेल, देवाहून आम्ही पाहतच नाही की ते देवच दिसतो. सर्व ब्रह्माशिवाय काहीच नाही, उपनिषद सांगतात, संत सांगतात, विठ्ठलाशिवाय आम्हाला काही दिसत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परला घनदाट हरिविषय, समर्थ म्हणतात रीता ठावया रागवी म्हणतात ना, माझं हे सगळं कुठं बोलणार कुठं नाही म्हणू शकतो. सत्य परिस्थिती हीच आहे. हे सत्य परिस्थिती असून सुद्धा आपल्या चित्तामध्ये अनादी अज्ञान आहे, आपल्या जन्माबरोबरच झालेलं, त्याचा परिणाम म्हणून इथे आपण दोन विभाग करून ठेवले अडायचे. याच्यातून बाहेर पडण्यासाठी हे 12 श्लोकांचं पुस्तक आहे, एवढं तुम्हाला सांगायचं आहे की ती प्रक्रिया आहे. सगळ्यांनी त्याच्या चिंतनाद्वारे आणि त्याचं स्पष्टीकरण करून घ्यावं. आपल्याला वेळ झालेला नाही, पूर्ण ब्रह्म हे अंतिम सत्य आहे आता आपल्यासाठी, आणि म्हणून एवढं बोलून मी थोडंसं वाणीला विराम देतो. कुंडली गोवर्धा भावे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज जय जय.